आज या ठिकाणी पत्रकार आज या ठिकाणी आपण पत्रकारांशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला. काय मुख्य उद्देश आहे का? मुख्य उद्देश माझा जो आजपर्यंतचा 12-13 वर्षाचा जो कार्यकाळ आहे त्यामध्ये सामाजिक, राजकीय, वैद्यकीय असेल या गोष्टी ज्या जनतेपर्यंत पोहोचण्याचं काम पत्रकार बंधूंनी केलं. त्यानिमित्त त्यांची भेट व त्यांना पत्रकारांना शुभेच्छा देतो व येणाऱ्या माझ्या आगामी काळातील राजकीय असतील, वैद्यकीय असतील किंवा सामाजिक असतील या गोष्टींची जी माझी कल्पना आहे ती जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी मी आजचा संवाद मेळावा आयोजित केला. हे जरा तर मग थोडं 2च मिनिटं सोडत थोडं 2च मिनिटानंतर किती वेळ लागतो? आपण जिल्हा परिषदेची निवडणूक लढवणार असं बोलला होता. कुठल्या गटातून आणि पक्षाचं की अपक्षात असेल? जवळ जिल्हा परिषद गटातून निवडणूक लढवणार असून अपक्ष लढवणार आहे. जवळ जिल्हा परिषद गटामध्ये सगळे शेड्यूल ठेवले मोठमोठे नेते. मग तुमचा अजून प्रचाराला सुरुवात नाही, प्रचाराला सुरुवात नाही असं नाही. माझा प्रचार चालूच आहे. त्याचबरोबर माझं निवडणूक आली की प्रचार करणंही नाही आहे. माझं कंटिन्यू जवळ गटातल्या प्रत्येक गावातल्या नागरिकांशी संपर्क आहे. त्याचबरोबर प्रत्येक घरातल्या जवळ गटातील मॅक्झिमम घरामध्ये माझा संपर्क आहे. वैद्यकीय क्षेत्राच्या माध्यमातून असेल किंवा सामाजिक असेल किंवा काही कार्यक्रम असतील तिथले, तर प्रत्येक ठिकाणी मी जातो आहे. तिथल्या युवक पिढी असतील त्यांच्याशी माझा संपर्क सातत्यानं आहे पहिल्यापासून. आजच नाही, 10 वर्ष. काही नेते मंडळी आता निवडणुकीच्या अनुषंगाने येऊन संपर्क करत असतील किंवा मेळावे घेत असतील किंवा विकास कामे दाखवून करत असतील, पण मी तात्पुरतं दाखवणार नाही. मी कंटिन्यू त्यांच्या संपर्कात आहे. कंटिन्यू मग त्यांना मदत करणारा यापूर्वी केलेली आहे, इथून पुढे करणार. संपूर्ण जिल्हा परिषदेने पंचायत समिती गट लढवणार चर्चा चालू आहे. येणाऱ्या 2-3 दिवसामध्ये त्या गोष्टी फायनल होतील. भाजप पक्षावर भाजप पक्षावर नाराज म्हणजे कसं झालं की 2014 ज्यावेळी सरकार नव्हतं भाजपचं तेव्हापासून आम्ही भाजपचं काम करतो. देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही तालुक्यामध्ये देखील इथं काम करत होतो. पक्ष वाढवण्याचं काम, बूथ कमिटी करण्याचं काम किंवा भाजपचे सभासद वाढवण्याचं काम सुरुवात आम्ही केली आहे. आणि भाजपच्या त्या काळात सभासद जास्तीत जास्त आम्ही केलेले आहेत. त्यावेळेचे तालुकाध्यक्ष श्रीकांतदादा देशमुख असतील त्यांच्यासोबत आम्ही काम केलेलं आहे. त्याचबरोबर भाजपच्या मीटिंग असतील त्या मीटिंग देखील आम्ही प्रत्येक मीटिंग अटेंड केलेली आहे किंवा वरिष्ठांशी देखील आमचे चांगले संबंध होते. पण या 4-5 वर्षाच्या काळामध्ये असं झालं की कोणत्याही मीटिंगला बोलवलं जात नाही किंवा पक्षात कोणत्याच वेळेला समाविष्ट करून घेतलं जात नाही किंवा पदाधिकारी निवडे असतील त्यामध्ये देखील आमच्या कोणत्याही ग्रुपला आम्हाला मिळून मिसळून घेतले जात नाही. वरिष्ठांशी काय बोलणं झालं आहे तुमचं? बऱ्याच वेळा झाले पण कोणीच दखल घेत नाही त्याबाबतीत. ठीक आहे.